त्यावेळेस कोणतीच ॲबनॉर्मॅलिटी सापडत नाही. त्याच्यामध्ये हार्टमध्ये नेमकं काय होत असेल त्यावेळेस लेफ्ट साईडच्या वेंट्रिकलमध्ये चेंजेस नसतात, तर राईट साईडच्या वेंट्रिकलमध्ये जास्त. आणि त्याच्यामध्ये काय होतं, रशिंग ऑफ ब्लड होते लंग्स, फंक्शनल ॲज रिझल्ट ऑफ इन्लार्जमेंट ऑफ राईट वेंट्रिकल्स. लक्षात ठेवा, इन्लार्जमेंट ऑफ राईट फंक्शनल. तो कोणतीच पॅथॉलॉजी लवकर होत नाही. ते रिगरेशन बघायला म्हणजे पार्ट आहे, आणि कधी कधी ते फंक्शनल असते, त्यामुळं काही दिवसांनी किंवा पिरियड ऑफ एज जसं एज वाढत जाईल कमी होऊ शकतो. पुढे कंट्रिब्युशनमध्ये काय होतं नेमकं रिगरेशन झाल्यानं, अँड इनसफिशियंट ट्रायकस्पिड वॉल अलाउज ब्लड टू फ्लो बॅक इनटू द राईट. काहीचं अटेंडन्स नाही आता सुट्टी घेऊ शकतो. सुट्टी ना आजची अटेंडन्स म्हणजे पुढच्या महिन्यासाठी मी तुम्हाला आता सांगितलं, पुढचं पूर्ण लेक्चर पण सॉरी करतो ते इनसफिशियंट ट्रायकस्पिड वॉल allows blood to flow back into the right atrium. त्याच्यानंतर काय होईल, venous congestion. त्यानंतर decrease right ventricular outflow. त्यानंतर decrease blood flow over the एक गोष्ट लगेच दुसरी ऍक्शन, तिसरी ऍक्शन आणि पूर्ण सिस्टीमवर ऍक्शन. हा इन्सिफिशियंट पॉईंट झाला ट्रायकस्पिड वॉलचा. रिगरेशनचा पार्ट आहे. अटेंडेंस निकालने वाला छुट्टी ले सकते, लेकिन आज अटेंडेंस नहीं है. बैक इनटू द राइट एट्रियम, venous congestion and decrease right ventricular outflow. Decrease blood flow towards the लास्ट में जाके बैठने का कंटिन्यू लेट बाय से. आज अटेंडेंस नहीं लिखना पक्का. इसका रिजल्ट बहुत नहीं छोड़ दो वो छोड़. आज अटेंडेंस नहीं डालने वाला फर्स्ट का अटेंडेंस नहीं डालने वाला मैं. बैठो आप. And insufficient tricuspid wall allows blood to flow back into the right atrium. ये जो सेंटेंस है ना वो बहुत डेली रूटीन में है. क्योंकि फंक्शनल है, वेनस कंजेशन आज कल देखने वाला है, डिक्रीज राइट वेंट्रिकुलर आउटपुट होने वाला है, और उसका इफेक्ट जो है पूरे सिस्टम पे ब्लड फ्लो टुवर्ड द लंग्स डिक्रीज होता है. बॉडी के लिए तो ऑक्सीडेटेड ब्लड अभी आना बंद हो जाएगा इस तरह से. देखेंगे और क्या है इसका. कॉजेस में प्राइमरी आरएसटी, न्यूमैटिक डिसीज, एंडोकार्डाइटिस पर्टिकुलरली इन द इंजेक्शन ड्रग यूजर्स, राइट. उनको पेनिसिलिन वगैरह पहले हिस्ट्री में था. अपस्ट्रीम्स कंजेनिटल एनोमलीज ये भी है. सेकेंडरी राइट वेंट्रिकुलर डायलेटेशन ड्यू टू द क्रॉनिक लेफ्ट हार्ट फेल्योर. अटेंडन्स नाही आज. गाडी मागे बसायचं समोर कोणीच नाही. राइट वेंट्रिकुलर डायलेटेशन ड्यू टू द क्रॉनिक लेफ्ट हार्ट फेल्योर. इट इज आल्सो कॉल्ड एज फंक्शनल ट्रायकस्पिड रिगरेशन. हा हे बीट येऊ शकते, शॉर्ट नोट येऊ शकते. फंक्शनल ट्रायकस्पिड रिगरेशन आपण आता फंक्शनल म्हणजे तर आपलं ॲबनॉर्मलच आहे. फक्त राइट वेंट्रिकुलर डायलेटेशन ड्यू टू द क्रॉनिक लेफ्ट हार्ट फेल्योर. राइट वेंट्रिकुलर इन्फ्रॅक्शन मध्ये सुद्धा असं होऊ शकते रिगरेशन. आणि पल्मोनरी हायपरटेन्शन, that is called as pulmonary condition.
म्हणजे इथे चान्सेस जास्त आहेत त्यांनी इन्फेक्शन आहे, रुमॅटिझम आहे, कंजेनायटल आहे, बाकीचे फॅक्टर पण आहेत, इन्फ्राक्शन आणि लंग्स प्रॉब्लेम. ओके, दोन अटेंडन्स नाही ना, राईट. म्हणजे पुढच्या महिन्यात इफेक्ट जास्त पडणार आहे, पुन्हा आता सांगतोय, आज सुट्टी घेऊ शकतो आणि नाही बसेल सगळं मागे सगळे सिम्पटम युजली नॉट स्पेसिफिक, म्हणून फंक्शनल. सुरुवातीला एकदम पेशंट अडॅप्ट होऊन येतो, एकदम डल असतात, ते काम जास्त होत नाही त्यांनी, है ना, म्हणजे असं वाटतं की झोपूनच राहावं, टाईटनेस. म्हणजे थर्ड मधला सगळ्यात जास्त लेझी डल पेशंट असं कोणतं असेल ना, तर तो असतो रिगर्गेशन. कोणता रिगर्गेशन? सतत लेझी म्हणत तरी चालेल. किंवा बऱ्याचदा काम एकदम बेस्ट एक्झाम्पल आहे का ट्रायकस्पिड रिगर्गेशनसाठी. सर्टिकल टायर्डमध्ये खूप जमीन असण्याचा फरक आहे. टायर्डनेस जास्त होते कारण रिड्यूस फॉरवर्ड फटीग आणि टायर्ड दोन्ही एकमेकांच्या अपोजिट असल्यासारखं आहे. पेशंट फिलिंग सांगताना खूप छान सांगतो. कॉमन काय असेल तर इडिमा हा कॉमन आहे. कधी कधी ऑल ओव्हर बॉडीवर, कधी फेसवर, कधी ब्लड, म्हणजे सिंगल पार्ट पण असू शकतो आणि होल बॉडी पण असू शकतो हा इडिमा. सगळ्यात लास्ट हेपॅटिक इन्लार्जमेंट व्हेनस कंजेशन म्हणून बघायला मिळतं. म्हणजे कधी कधी काहीच सिम्पटम नाही, ऍक्सिडेंटली ट्रायकस्पिड रिगर्गेशन येऊ शकते. फक्त टायर्ड फीलिंगमुळे सुद्धा पेशंट येऊ शकतो. फक्त एक सिंगल पार्ट इडिमातून सुद्धा येऊ शकतो. कधी कधी हेपॅटिक प्रॉब्लेममुळे आपल्याला कार्डियक प्रॉब्लेम्स म्हणजे डायग्नोसिस होऊ शकतात. आज अटेंडन्स नाही आहे, ठरव थोडा, आज अटेंडन्स नहीं है बता क्यों लेट? हाँ पनिशमेंट देना जरूरी है. राइज जीबीपी पैन सिस्टोलिक मर्मर, ये बहुत इंपॉर्टेंट है. आज अटेंडेंस नाही ना, नक्की ना, त्याचा अर्थ पुढच्या महिन्यात खूप मोठा आहे. हां मग तेव्हा काहीच म्हणायचं नाही, पाठीमागे बसायचं. पल्सेटाइल लीवर, ये जो पल्सेटाइल लीवर है उसको मैं एक शॉर्ट नोट दूंगा एक्यूट कोरोनरी सिंड्रोम के साथ. ये समझ में आएगा कि कितना डेंजरस है. आज अटेंडेंस नहीं है तुम्हारा, और कल पनिशमेंट है. सानी मैडम बहुत बड़ी पनिशमेंट है. मैनेजमेंट मध्ये आल्यानंतर बघा पर्यंत तो शब्द आहे ना, करेक्शन ऑफ कॉज ऑफ द राइट वेंट्रिकुलर ओव्हरलोड, यूज डायबिटिक्स एंड वैसोडायलेशन फॉर ट्रीटमेंट ऑफ सीसीएफ, वॉल रिप्लेसमेंट, वॉल रिपेयर, वॉल्वोटॉमी, बलूनी वॉल्वोटॉमी. दोन्ही लेवलला तीच ट्रीटमेंट आहे, वॉल रिप्लेसमेंट आणि वॉल रिपेयर. त्याचा मेन पॉईंट होता सांगितलं की ट्रायकस्पिड, स्टेनोसिस आणि रिगर्गेशन. रिगर्गेशन हे फंक्शनल असतात हे लक्षात. आणि एक्झाम्पल देतो तुम्हाला बऱ्याटा काप जातो, बऱ्याटा काप चालू. आज अटेंडन्स नाही पण पण या उद्या पनिशमेंटमध्ये यायचं नाही. हा लेट झालं थोडं स्वतःला रिस्ट्रिक्ट करायचं. लास्ट दोन पल्मोनरी स्टेनोसिस दोन घ्या, सिम्पटम डायरेक्ट
चारही सगळ्या स्टेनोसिस मध्ये सगळ्यात फास्ट डेव्हलप होणारा सायनोसिस वाला आतापर्यंत मी तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांगितल्या. इथं फार लवकर फटीक सोबत सायनोसिस बघायला मिळते आणि डिस्नी ऑन एक्झर्शन इथं राहणारच आहे. आज अटेंडन्स नाही ना परमनंट सिनोसिससाठी का उशिरा बुद्धिमान म्हणजे एखाद्या लहान मुलामध्ये का लेट झाली सांगा मला आधी दोघी जणी पण फेल्युअर टू इन इन्फंट्स Types in infants, hepatomegaly, ascites and edema. ज्या मुलांचं वेट गेन होत नाही, पुअर वेट गेन, सगळं काही डायजेस्टिव्ह चांगली आहे, खातो सगळ्या गोष्टी आहेत, तरी शरीर वाढत नाही, त्यावेळेस कधी कधी बघणं जरुरी होऊन जाते की पल्मोनरी स्टेनोसिस राहू शकतो. हाईटचा मॅटर नाही, वेटचा मॅटर आहे. वेट कमी आणि वेट वाढणं दोन्ही हर्टसाठी चांगलं नाही. पण इथं हा पॉईंट येतो पल्मोनरी स्टेनोसिससाठी. आतापर्यंत कशातच म्हणजे स्टेनोसिसमध्ये कुठल्या स्टेनोसिसमध्ये वेट लॉस होत नाही किंवा आपण म्हणू शकतो वेट गेन होत नाही, पुअर वेट गेन चिल्ड्रन्स. तुम्हाला क्वेश्चन जर आला IMD ला 100% येण्यासारखा क्वेश्चन आहे, पुअर वेट गेन मध्ये कोणता स्टेनोसिस जास्त राहतो? पल्मोनरी स्टेनोसिस असतो, ट्रायकस्पिड नसतो, ना ॲरोटिन ना मायट्रल. हेपॅटोमेगाली, असॅटिस आणि इडिमा. आज अटेंडन्स नाही आणि ऑगस्ट पण अटेंडन्स नाही. बसायचं तर बसू शकता, सपोर्ट महिना सुट्टी. आगे खूप छान होतं अशी खूप जागा आहे, थोडं फिलिंग होतं, चांगली फिलिंग येतं, प्युरिफिकेशन होऊन जातं ब्लड. हेपॅटोमेगाली, असॅटिस, एडिमा आणि साईनमध्ये इंजेक्शन, सिस्टोलिक मर्मर, सगळ्यात लाऊड बेस्ट साऊंड बघायला मिळतो पल्मोनरी स्टेनोसिसमध्ये. त्याचं कारण पण आहे. At the left upper sternum, आता lower sternum ला बघितलं होतं आपण, राईट, आणि हे अपर स्टर्नम मध्ये आहे. तिसरा पॉइंट तुमचा रेडिएटिंग टुवर्ड द लेफ्ट शोल्डर. आज अटेंडन्स नहीं है ना, अटेंडन्स नहीं है और पूरा अगस्त छुट्टी है पक्का, कुछ टेंशन नहीं लेना. मर्मर ऑफ्टन प्रिसीडेड बाय एन इंजेक्शन साउंड, ये भी बहुत इंपॉर्टेंट है. ये लास्ट में देखेंगे सब साउंड के अंदर, लेकिन पहला पॉइंट रेडिएटिंग और दूसरा ये दोनों भी मेडिसिन के अंदर बहुत अच्छी तरह से दिया हुआ है. मे बी वाइड स्प्लिटिंग ऑफ सेकंड हार्ट साउंड, डिले इन वेंट्रिकुलर इंजेक्शन, ये सबसे अच्छा रिदम है हार्ट के लिए. May be the thrills best felt when patient leans forward and breathe out. ये टेस्ट करके देखने का आपको, अगर हाथ भी वहाँ पे लगा के रखिए तो आपके पूरे हाथ को थ्रिल्स महसूस होना चालू हो जाएगा उसका. तो सबसे अलग सिम्टम है ये लेफ्ट साइड के वॉल के अंदर. पहला अपन देखें कौन सा, ट्राइकस्पिड स्टेनोसिस, इसके अंदर पूरे एब्डोमेन के सिम्टम थे. ट्राइकस्पिड रिगरगेशन, इसके अंदर फंक्शनल डिस्टर्बेंस. तो पहला वर्ड कभी कभी गलती से भी अगर क्वेश्चन आ गया कि फंक्शनल पल्मोनरी, तो आपको लिखने का रिगरगेशन, ट्राइकस्पिड रिगरगेशन लिखने का है, बहुत इंपॉर्टेंट है.
सिम्टम अटेंडेंस नहीं है आज, अटेंडेंस नहीं है बोला, बैठ सकते आप। सबसे लास्ट ये दोनों भी मतलब ये तीनों भी क्वेश्चन के अंदर जो